ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची आता ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना आतापर्यंत ईडीनं 3 समन्स बजावलेले होते। मात्र पहिल्याच 2 समन्सला रवींद्र वायकर हे चौकशीला हजर झाले नव्हते। त्यांनी तब्येतीचं कारण दिलेलं होतं। मात्र तिसरं समन्स बजावल्यानंतर रवींद्र वायकर हे थोड्याच वेळापूर्वी ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। सोबत त्यांच्या वकिलांची टीम सुद्धा आहे। त्यांच्यासोबत मोहन टेकवडे हे ज्येष्ठ वकील सुद्धा आहेत आणि आज त्यांची पुढचे काही तास चौकशी होणार आहे। रवींद्र वायकर यांचं जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये चौकशी होते आहे। जोगेश्वरीच्या एका मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडांगणाची जागा जी आहे ती हॉटेल बांधण्यासाठी वायकरांनी उपयोग केलेला होता किंवा तसा वापर करण्यात येणार होता, म्हणून ही सगळी चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे। किरीट सोमय्या यांनी या संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती। त्याचबरोबर ही सगळी परवानगी जी आहे ती पहिल्यांदा रद्दबातल करण्यात आली आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने सुद्धा चौकशीला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की रवींद्र वायकर हे एकीकडे ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा ईडी कार्यालयाच्या परिसरामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत आणि पुढचे काही तास रवींद्र वायकर हे यांची चौकशी होणार आहे। मात्र मागच्या 3 समन्सला रवींद्र वायकर आपण म्हणतोय की पहिल्या 2 समन्सला त्यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता किंवा ते चौकशीला हजर झाले नव्हते। वकिलांच्या माध्यमातून त्यांनी ईडीला तसं कळवलेलं होतं आणि तब्येतीचं कारण दिलेलं होतं। मात्र आज तिसऱ्या समन्सला रवींद्र वायकर हे चौकशीला हजर झालेले आहेत। त्यामुळे संध्याकाळपर्यंत ही चौकशी चालू राहण्याची शक्यता आहे। मात्र मागच्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता रवींद्र वायकर यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे। ईडीनं यापूर्वी त्यांच्या घरी छापेमारीची सुद्धा कारवाई केलेली आहे। मात्र रवींद्र वायकर यांच्याकडे तब्बल 20 वर्षांचा सगळा बँकेचा व्यवहार आणि त्याचा तपशील सुद्धा मागवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने रवींद्र वायकर हे ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। आज त्यांची दिवसभर चौकशी होणार आहे। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।